उद्या आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी आपण शहाजीराजे भोसले यांच्या समाधीला विरोधला जाणार आहोत। त्यांना नतमस्तक होऊन तिथल्या समाधीचे स्वच्छता करून तिथलं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक छोटासा एक प्रतिकात्मक म्हणून एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। दुपारी 3 वाजता तापडिया हॉल जो आहे त्या ठिकाणी आपला हा मेळावा आहे आणि हा मेळावा अत्यंत साधेपणाने आपण करणार आहोत। कोणी तिथे फटाकडे वाजवणार नाही, कोणी ढोल ताशे वाजवणार नाही, कोणाचाही स्वागत सन्मान सत्कार असा काय करणार नाही। जे काय सोनं लुटायचे ते विचारांचं सोनं लुटायचे आणि ते सुद्धा लुटणं यासाठी गरजेचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं दुष्काळाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीत खऱ्या अर्थानं विचारांची प्रेरणा समाजाला देणं गरजेचं असते। आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याची परंपरा होती सिमोल्लंघनाची, त्या परंपरेचं जतन करण्यासाठी म्हणून हा मेळावा होणार आहे। आम्ही छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील सर्व तरुणांना नागरिकांना विनंती करतो की उद्या दुपारी 3 वाजता हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण जरूर 3 वाजता हजारोच्या संख्येने तापडिया हॉलमध्ये 3 वाजता जरूर यावं। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्ही विचारला असेल तर माझं उत्तर असे की येणाऱ्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व आम्ही स्वबळावरती लढवणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना ज्या घराणेशाहीमुळे आणि पक्षीय झुंडशाहीमुळे अजिबात नवीन तरुणांना संधी मिळत नाही, त्यात खूप चांगले डॉक्टर, वकील, इंजिनियर, खेळाडू, साहित्यिक, कलाकार अशा सर्व लोकांना कधीच संधी मिळालेली नाही, त्या सर्वांना अभूतपूर्व अशी आम्ही संधी देणार आहोत। आणि स्वबळावरती येणाऱ्या सर्व नगरपालिकेच्या आणि सर्वच निवडणुका आम्ही लढवून सगळ्यांना संधी देणार आहोत। आमच्या पक्षात काम करण्यासाठी 2च अटी आहेत, ती व्यक्ती साक्षर असावी आणि दुसरी गोष्ट त्यांच्यावर कोणतेही मेजर ऑफेन्सेस गुन्हे नसावेत। या 2 अटी पाळणारा कोणत्याही जातीचा, धर्माचा, पक्षात, पंथाचा, प्रांताचा, भाषेचा माणूस असेल त्या सर्वांना आम्ही तिकीट देणार आहोत। सर, एक प्रश्न होता छत्रपतींच्या नावाने अनेक पक्ष आहेत आणि ते पण शेतकऱ्यांचे प्रश्न, नोकऱ्या याबद्दल बोलतात, तुमचं वेगळं पण काय पक्षात? मी राजकीय पक्षाचा जन्म करण्या अगोदर लाखो मुलांना उद्योजक केलेला आहे। मी राजकीय पक्षाचा अध्यक्ष होण्या अगोदर मी लाखो पोरांना माझ्या पुस्तकांतून, व्याख्यानातून त्यांचं आयुष्य घडवून दाखवलेलं आहे। त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या भाषणांशी माझी तुलना कधीही करता येणार नाही। मी आधी केलेलं आहे आणि मी मग सांगतोय। बाकीचे लोक आयुष्यभर ते सांगतच फिरतायत, करत काहीच नाहीये। महाराष्ट्राचे एवढे प्रश्न आहेत की जे केवळ 75 वर्षापासून फक्त लोक घोषणा करतायत, आश्वासन देत आहेत, प्रश्न काही सुटत नाहीत। त्यामुळे ही सगळी थापाबाजी, ड्रामाबाजी ते मला पाहवलं नाही, ते थांबवण्यासाठी आणि वास्तवात काम करण्यासाठी मी पक्ष काढले। महाराष्ट्रात पक्ष किती जिल्ह्यात पोहोचणार, किती शाखा आहेत? महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे आणि आमचा पक्ष फिजिकल पेक्षा डिजिटल प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या हृदयात पोहोचलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही जनतेला हे आवाहन करतोय की मराठवाड्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या आणि या दुष्काळ भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी आता गावात जास्त वेळ न थांबता शहराच्या दिशेने यावं आणि मिळेल तो उद्योगधंदा करावा। त्यासाठी लागणारी जागा, भांडवल, ट्रेनिंग, लायसन हे सगळं आम्ही त्यांना देणार आहोत। एका भावाने गावात थांबा, दुसऱ्या भावाने शहरामध्ये या, गावचा पण विकास करू आणि शहराचा पण विकास करू। या पण त्याचं एक कौतुक केलं पाहिजे की मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी जे डॉक्युमेंटेशन पार्ट लागला होता तो विचारात ठेवून घ्या। म्हणजे मरता पण काही वाईट लोक चांगले काम करतात, आभार मानायला पाहिजे। त्याच्या नोंदीमुळे आज मराठवाड्यातील मराठ्यांना न्याय मिळणार। जयश्री पाटील असतील, माधुरी पाटील असतील, परत आरक्षणाची गरज पडणार नाही। आणि हे मी माझ्या उद्योजकतेच्या बळावर सांगतो बरं का की मी जे पोरांना शिकवतो